चला मॅच ऑन. 12 चेंडू 11 धावींची गरज. अमित खेळायला तयार आहेत, रिषभ खेळायला तयार आहेत. आयकॉन विरुद्ध आयकॉन. कशी रंगली या बॅच. सगळ्यांची नजर मैदानाच्या आतमध्ये. कोण नेणार हे सीझन 2. चांगला फटका तिथे सजवण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला जाईन, सिंगल मिळतोय. थ्रो चांगला आहे, थोडासा मिस होतोय पण कोणती धाव नसेल तिथे. 11 चेंडू आणि 10 धावेंची गरज. स्ट्राईकला आहे करण, नॉन स्ट्राईकला आहेत रिषभ आणि अमित. पतंग नंतर उडवलं तरी चालेल बाळा. बघूया जाऊया मॅच कडे. अमित गोलंदाजीला तयार आहेत. फटका आहे तिथे, मिस फटका आपण बघतोय. बॅटी चिक्काडा थोडा टर्न घेतोय चेंडू. सिंगल बनवले गेले, दुसऱ्या धावेचे पळाले. घाई गडबड गोंधळ धांदळ सगळे या स्पर्धेमध्ये. घाई करू नका, अति घाई संकटात जाई. क्रिकेटमध्ये परत संधी नाही. आता जर तुम्ही चुकलात, विकेट पडली तर पर्व 3 मध्ये संधी. येरोळा प्रीमियर लीग 2024 पर्व 2 आहे. शेवटचे या स्पर्धेचे 10 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. DK11 वर्सेस अमन फाउंडेशन. मॅच रंगली आहे. रिषभचा फटका इथे मिळेल झेल. वा भाई वा. डीजे मंगेश ओ यार दिलदार तुझे कैसा चाहिए, आणि या विकेट साठी गोलंदाजाला अमित साठी तुषार दादा महाजन यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्या ज्या खेळाडूवरती पारितोषिक लावली गेलीत ना, त्यांना माहिती आहे की माझ्या कोणत्या कामावरती, कोणत्या खेळावरती पारितोषिक लावल्यात. मॅच झाल्यानंतर त्यांनी सांगा. कॅच घेतला होता मंगेशने, कॅच घेतला होता. खूप सारी पारितोषिक लावली गेली. किरण बेरेने विकेट घेतल्या. 1000चं पारितोषिक तुषार दादांनी लावलं गेलं. आता एक बॅटर नेम यस लेग्स प्ले. सनी स्ट्राईकला. सनीची बॅट फिरली, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, मिळेल विकेट. वा भाई वा. थँक्यू थँक्यू डीजे. नक्कीच मागील षटकामध्ये अमितला धावा खूप खर्च झाल्या होत्या. आता जर हॅट्रिक घेतली या चेंडूवरती तर दिल्ली दरबारकडून तब्बल 3000 रुपये, तुषार दादाकडून तब्बल 3000 रुपये. अमितला बघितलं गेलं मागील षटकामध्ये धावा खर्च केला, लेकिन कित्येक वेळा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये बघितलं गेलं की 1 आणि 2 धावाचे फक्त षटकं टाकताना. आता संघाला गरज होती 12 चेंडू 11 धावांची गरज असताना अमितला कर्णधार किरण बेरडनी बोलवलं. तिथं चांगली कामगिरी केली. लगातार 2 फलंदाजांना बाद केलंय. संघाला वापसी करणार का? मेगा फायनलचा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. येरवडा प्रीमियर लीग 2024चा 12 चेंडू 11 धावांची गरज असताना अमितने घेतले 2 विकेट. यावेळेस 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. येरवडा प्रीमियर लीग 2024चा मेगा फायनल. तर नवीन फलंदाजाचं नाव राहुल मैदानाच्या आतमध्ये आहेत. 8 चेंडू आणि 9 धावेंची गरज. प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही टीम साठी. तर अमितच्या या गोलंदाजीसाठी इम्रान भाई अन्सारी यांच्याकडून त्यांना तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. परत एकदा अमित मारा करतायत चंद्रमनगर यांकडनं. यावेळेस राहुल चेंडू उंच आकाशात, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपलाय, ओव्हर हॅट्रिक झाली. नक्कीच अमित या कॅच साठी तुषार दादा महाजन यांच्याकडून 3000 रुपये आणि दिल्ली दरबार यांच्याकडून तब्बल 3000 रुपये असणारे असा हा विकेट हॅट्रिक साठी तब्बल 6000 रुपयांचं पारितोषिक ठिकाणी जमा आहे. मी सांगितलं होतं ना नितीन सर की कित्येक वेळा अमितला बघितलं गेलंय मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये 1 आणि 2 धावांचे षटकं टाकताना. 12 चेंडू 11 धावांची गरज असताना अमितने हॅट्रिक घेतलीत. मेगा फायनलचा सामना रंगलाय, त्याच्यामध्ये हॅट्रिक घेतली. सामना आता येऊन टेपलाय. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. शेवटचा चेंडू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. नाव नवीन बॅटर नाव नाव
हो काय सामना रंगलाय मित्रांनो. 6 चेंडू 9 धावांची गरज. नक्कीच सामना फिरवलाय. 2 धावा खर्च करून तब्बल 3 विकेट घेतलेत अमितने. नक्कीच चांगली कामगिरी केली. फायनलचा सामना येरवडा प्रीमियर लीग 2024 सामना येऊन ठेपलाय 6 चेंडू आणि 9 धावांवरती. एक मोठं बक्षीस लागतंय या स्पर्धेचं. चालू मॅच DK11 टीम जिंकली तर इल्यासबाई शेख यांच्याकडून तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. एकदा जोरदार टाळ्या.